देशभरात कोविड बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली। कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या JN.1 मुळे कोरोनाच्या वेगाने फैलाव होत असल्याचं म्हटलं जाते। महाराष्ट्रात आज 87 नवीन कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली, तर JN.1 व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे। राज्यात 2 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय। मुंबई महापालिका विभागात सर्वाधिक 19 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे। नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला मद्यपी वाहन चालकांवर कारवाईसाठी तसेच अंमली पदार्थ तस्करांवर कारवाई करण्यासाठी पोलीस सज्ज झालेत। वाहतूक पोलिसांचे पथक शहरातील मुख्य चौक तसेच मुख्य रस्त्यांलगत तैनात करण्यात आलेले आहेत। तर त्याद्वारे मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाई केली जाणार आहे, तर अंमली पदार्थ तस्करांवर आणि सेवन करणाऱ्यांवर गुन्हे अन्वेषण शाखा स्थानिक पोलीस नजर ठेवून आहेत। डीप क्लिनिंग स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे। मात्र याच प्रभागातील मेळावा सहार गावात नियमित साफसफाई होत नाही। संबंधित प्रभाग कार्यालयाकडे पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष होत असल्याची टीका येथील स्वयंसेवी संस्था करत आहेत। महापालिकेच्या दुर्लक्षामुळे सहार गावातील स्थानिक आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन एकदिवसीय सफाई मोहीम हाती घेतली आहे। सर्वाधिक खर्च प्रवासात होतो। पर्यटक देशी असो वा विदेशी सर्वच पर्यटकांकडून प्रवास खर्च बचतीसाठी काटकसरीचे प्रयत्न केले जातात। मुंबई लोकलमध्ये पर्यटन तिकिटामध्ये सर्वाधिक मागणी ही द्वितीय श्रेणीची आहे। गेल्या 8 महिन्यात 2 लाखांपेक्षा जास्त पर्यटक तिकिटांची विक्री झाली आहे। यात 2 लाखांपेक्षा जास्त तिकिटे केवळ द्वितीय श्रेणीची आहेत। मांजाने गळा चिरल्याने कॉन्स्टेबल समीर जाधव यांच्या मृत्यूनंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली। मुंबई पोलिसांनी गल्लीबोळा पिंजून काढत मांजा विक्रेत्यांची झाडाझडती सुरू केली आहे। पोलिसांनी सहार, बांगुरनगर, दिंडोशी, मालवणीमध्ये कारवाई करत विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले असून प्रतिबंधित मांजा हस्तगत केलाय। ज्येष्ठ अभिनेते साजिद खान यांचे निधन झाले। कॅन्सरशी दीर्घकाळ झुंज दिल्यानंतर 22 डिसेंबर रोजी त्यांचं निधन झाल्याचं समोर आलंय। त्यांच्या मुलाने PTIशी बोलताना या संदर्भात माहिती दिली आहे। मेहबूब खान यांच्या मदर इंडिया या सिनेमात सुनील दत्त यांच्या बिरजूए पात्र त्यांनी विशेष गाजलं होतं आणि या सिनेमात युवा बिरजू साजिद यांनी साकारला होता। त्यांनी माया द सिंगिंग फिलिपिना अशा आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्येही काम केलं आहे। गोंदिया जिल्ह्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमाती आश्रयशाळांचे क्रीडा आणि सांस्कृतिक संमेलन तिरोडा तालुक्यातील सरांडी येथे मोठ्या थाटामाटामध्ये पार पडलेला आहे। यावेळी विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन इतर विद्यार्थ्यांप्रमाणे आपण सुद्धा क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात मागे नसल्याचं दाखवलंय। यावेळी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला। यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये सहभाग नोंदवलाय। देशाच्या हवामानात चांगलाच बदल झालेला दिसून येतोय। पहाटे आणि सकाळच्या वेळी दाट धुक्यासह थंडी पाहायला मिळते, तर दुपारी उन्हाची झळ बसते। उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट, दक्षिण भारतात पावसाची रिमझिम पाहायला मिळत असताना काश्मीर खोऱ्यात जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे। महाराष्ट्रासह देशात काही भागात डिसेंबर अखेर आणि नववर्षाच्या सुरुवातीला पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये थंडीमध्ये सध्या वाढ होताना दिसते। ग्रामीण भागामध्ये थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोटीचा आसरा घेत असताना दिसून येत आहे, तर जिल्ह्यात सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर धुक्याची चादर पसरलेली आहे। शहरी भागामध्येही ही धुक्याची चादर पाहायला मिळते, त्यामुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या ही नगण्य प्रमाणात दिसून येते। सातारा पाटणमध्ये अयोध्या अक्षदा कलशांची शिवस्मारक ते राम मंदिर मिरवणूक काढण्यात आली आहे। या अक्षदा पाटण तालुक्यातील घराघरात पोहोचल्या आहेत।
येवल्यात नवविवाहितांनी सामाजिक वारसा जपला आहे। विवाह सोहळ्यात अंध अपंगांना सायकली तसेच अंधकाठी दिव्यांग काठीचं वाटप करण्यात आलंय। राष्ट्रपुरुषांचे प्रतिमा पूजन केल्यानंतर हे नववधू बोहल्यावर चढले आणि या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याची सगळीकडे चर्चा होत असून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे। पुण्यातील वडगाव शेरीत कोयता आणि तलवारीने 2 टोळीत मारामारी झाली। घटनेचा व्हिडिओ जय महाराष्ट्रच्या हाती लागला असून घटनास्थळी महिला पोलीस असल्याने सर्वत्र चर्चांना उधाण आलंय। अमरावती चांदूर बाजार रोडवरील नांदुरा गावाजवळ भीषण अपघात झालाय। लग्न समारंभात जाणाऱ्या रिक्षा आणि सिमेंट मिक्सर ट्रकची धडक झाली आहे। रिक्षाची अमरावतीकडे जात असताना अपघात झालेला आहे, तर अपघातात 3घांचा जागीच मृत्यू झालाय तर 4 मजूर गंभीर जखमी झालेत। जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ऊस तोडणीसाठी प्रति टन किमान 500 रुपये मिळावे या मागणीसाठी राज्यभरात ऊसतोड कामगार उपोषणाचे अस्त्र उपोषणार आहेत। 5 जानेवारी नंतर सर्व कारखाने बंद पाडणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। ऊसतोड कामगार संघटनेने हा इशारा दिलेला आहे। कामगारांच्या मागणीबाबत ऊसतोड कामगार महामंडळ तसेच राज्य सरकारचे हे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सानप यांनी केलाय।